ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महाराष्ट्रात भाषिक वादाचा विषय चिघळत चालला आहे। प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीवरून या वादाला सुरुवात झाली। त्यानंतर मीरा रोड भाईंदरमधील एका व्यापाऱ्याला मनसे सैनिकांनी मारहाण केली। व्हिडिओ व्हायरल झाला। आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे। राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, उचलून आपटू अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली आहे। तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत। टाटांनी त्यांचा पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला। तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात। तुम्ही कोणता कर भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत। झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये आहेत। तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? असा सवाल त्यांनी केला। जर तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना, तेलुगू, तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहात आणि त्यांच्याच विचारांवर ते चालतात, असंही दुबे म्हणाले। निशिकांत दुबे यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे। मनसेने मोर्चा काढला हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु ज्या पद्धतीने मराठी भाषेवर राजकारण केलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा हा अहवाल स्वीकारला गेला। त्याच अहवालात नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं ट्विट झालं होतं, पण अचानक मनसेने मराठीचा मुद्दा काढल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीला युटर्न दिला। आपणच मराठी माणसाचं तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेतली। मनसेवर कुरखोडी करण्याचा प्रयत्न केला, असंही मंत्री उदय सामंत म्हणाले। मनसेचं म्हणणं आहे की गुजराती भाषेला आंदोलनाची परवानगी दिली जाते, मात्र मराठीला परवानगी देत नाहीत। मी यावर पूर्ण उत्तर दिलं आहे। लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होत नाही तर प्रशासनाकडून परवानगी दिली जाते, असं उदय सामंत म्हणाले।